जर मी म्हणाले हे मोदक अगदी 5 मिनिटात आपण बनवले. ना याच्यामध्ये दूध आटवलं, ना आपण कुठलं काही मार्केटमधलं महागडं इन्ग्रीडियंट याच्यामध्ये घातलंय. नाही याच्यामध्ये मावा घातलाय, पण तरीसुद्धा माव्याला टक्कर देणारे मोदक आज आपण घरी बनवलेले आहेत. चला बनवूयात घरच्या घरी रसमलाई मोदक अगदी साध्या, सरळ आणि सोप्या पद्धतीने. रसमलाई मोदक बनवताना इथे सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे पनीर. हो, कारण आपण माव्याचा वापर करणार नाहीये. पनीर घेतलेला आहे. आता इथे बघा तुमच्याकडे विकतचं पनीर असेल तर किसून घ्या, घरचं असेल तरीही किसून घ्या. त्याचा आपल्याला बारीक चुराच करायचा आहे. तुमच्याकडे छेना असेल, आता पनीर नाहीये तर मग दूध घरी फाडून घ्या आणि छेना तयार करा. ते करायचं नसेल तर सरळ पनीर घ्यावं आणि असं हाताने छान असं कुस्करून घ्या. पाहू शकता इथे आता किती घ्यायचं तर तुम्हाला कितपत हे मोदक बनवायचे आहेत, किती मोदक बनवायचे आहे यानुसार सगळं जिन्नस कमी जास्त करावं. तर आता आपण हे पनीर छान असं व्यवस्थित मॅशच करून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता आपण याच्यात घालतोय 1 वाटी भरून खोबऱ्याचं कीस. विकतचं डेसिकेटेड कोकोनट आहे माझ्याकडे, ते घेतलं आहे मी बारीकवालं. आता घरी जर खोबरं असेल पण कोरडंच खोबरं म्हणजे वाळलेल्या खोबऱ्याचाच वापर करावा, सुक्या खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचा वापर करू नये. कारण हे मोदक आपण स्टोअरसुद्धा करू शकतो जर तुम्ही या पद्धतीने बनवले तर. म्हणून आपण इथे डेसिकेटेड कोकोनट वापरले. रंग सुंदर यावा, रसमलाई रंग यावा म्हणून हलकासा याच्यात वरतून रंग घातला. आता बघा तुमच्याकडे केसर असेल ना तर मग दुधामध्ये केसर भिजत घाला आणि ती याच्यामध्ये घाला. माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून मी रंग घातलाय. आता वरतून दूध घालूया थोडंसं, म्हणजे हा रंग आपल्याला याच्यामध्ये छान असा मिसळता येईल. हलकंसं 1-2 चमचे दूध घालावं, जास्त नाही. आणि आता हे आपण मिक्स करूयात. याच्यात आपण 2 ते 3 चमचे पिठी साखरसुद्धा घातलेली आहे बघा. डेसिकेटेड कोकोनट, पिठी साखर, पनीर, रंग, थोडंसं दूध, सर्वच जिन्नस आता आपण मिक्स करून घेत आहे. पनीरच्या काही गुठळ्या आहेत त्या मोडत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही रसमलाई मोदक घरी जरूर बनवून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि हो, याच्यामध्ये रसमलाई इसेन्ससुद्धा घालावा. रसमलाई इसेन्स अगदी सहजतेने मार्केटमध्ये मिळतो. जर नाही मिळाला तर तुम्ही इलायचीची पावडर घाला. पण रसमलाई इसेन्स हा मिळतो. जसा व्हॅनिला इसेन्स मिळतो ना तसा रसमलाई इसेन्ससुद्धा मिळतो. तो घातल्याने छान असा रसमलाईचा फ्लेवरसुद्धा आपल्या मोदकांना येतो. हाताने बघू शकता जसं कणिक मळतो ना त्या पद्धतीने हलकंसं मी हे मळून घेत आहे. कारण याच्यामध्ये आपण पनीर घातलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे, त्यामुळे याला थोडासा घट्टपणा यावा, एकसंतपणा यावा म्हणून आपण हे मळून घेतलं. आता इथे मोदकचा मोल्ड घेतला आणि तुपाने हलकंसं त्याला ग्रीस करून घेतलंय, पाहू शकता. आणि हे जे सारण तयार झालंय ना आपलं, आता हे छान असं याच्यामध्ये भरून घ्यावं. मस्तच, पाहू शकता. वाव, परफेक्ट. कोणी म्हणेल का हे इतके झटपट आणि सहजतेने आपण घरीच बनवलेत. अगदी मार्केट स्टाईल रसमलाई मोदक बनवून तयार झाला. शुद्ध, सात्विक आणि याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे अगदी सात्विक पद्धतीनेच रसमलाई मोदक झालेला आहे. तुम्ही जरूर बनवा. चला भेटूया अशाच नवनवीन साध्या सरळ रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.